सुधा पाटील आणि विक्रम पाटील यांचा संसार एकेकाळी गावात आदर्श मानला जायचा. लग्न होऊन जवळजवळ 10 वर्ष झाली होती. सुरुवातीची वर्ष अत्यंत साधी पण समाधानकारक होती. विक्रम शेतमजुरी करत होता, कधीमधी छोटा व्यवसायही हाताळायचा. सुधा घर सांभाळत होती, मुलांची काळजी घेत होती आणि नवऱ्याच्या कष्टांना आधार देत होती. त्यांचं घर लहानसं होतं, पण त्या घरात समाधान होतं, विश्वास होता. गावाच्या टोकाला असलेलं त्यांचं घर सकाळी लवकर उठणं, शेतीची कामं, मुलांची शाळा, संध्याकाळची जेवणं आणि रात्रीची शांत झोप अशाच दिनक्रमात रमलेलं होतं. सुधा आणि विक्रम दोघंही फार मोठी स्वप्न पाहणारे नव्हते. आपलं घर नीट चाललं पाहिजे, मुलं शिकली पाहिजेत, एवढंच त्यांचं स्वप्न होतं. पण आयुष्य कायम असंच राहत नाही. गेल्या 2-3 वर्षांत विक्रममध्ये बदल दिसू लागला. सुरुवातीला तो फारसा जाणवला नाही. कामाचा ताण, पैशांची अडचण यामुळे तो थोडा चिडचिडा झाला असेल असं सुधाला वाटायचं. पण हळूहळू त्याचा राग वाढू लागला. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो चिडायचा. घरात सतत कुरकुर सुरू झाली. एक दिवस जेवण जरा उशिरा झालं म्हणून तो सुधावर ओरडला. दुसऱ्या दिवशी मुलांनी गोंधळ केला म्हणून. सुरुवातीला सुधा सगळं सहन करत होती. पुरुष आहे, ताण असेल असं समजून ती गप्प राहायची. पण रागाचं रूपांतर शिवीगाळीत झालं आणि शिवीगाळ कधी हात उगारण्यापर्यंत पोहोचली तेव्हा सुधा हादरली. तिला कळेनासं झालं होतं, हा तोच विक्रम आहे का ज्याच्यासोबत मी आयुष्य घालवायचं ठरवलं होतं? या सगळ्यातच एक दिवस आणखी एक मोठा धक्का बसला. विक्रमच्या वडिलांनी दुसरं लग्न केल्याचं जाहीर केलं. वयाच्या 60नंतर लग्न, तेही गावात. सगळ्यांनाच धक्का बसला. कुटुंबात विरोध झाला. सुधानेही विक्रमला समजावण्याचा प्रयत्न केला, पण वडील आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही. काही दिवसांतच घरात नवीन स्त्री आली, काव्या. वयाने फार मोठी नव्हती, साधारण 35च्या आसपास. दिसायला नीटस, बोलण्यात गोडी आणि वागण्यात एक विचित्र आत्मविश्वास. ती घरात आली तेव्हाच सुधाला काहीतरी अस्वस्थ वाटलं. ती भावना तिला स्पष्ट शब्दांत सांगता येत नव्हती, पण मन कुठेतरी सतर्क झालं होतं. काव्या घरात रुळू लागली. विक्रमच्या वडिलांची तब्येत मात्र फारशी चांगली नव्हती. त्यामुळे घरातील कामांमध्ये काव्याचा आणि विक्रमचा संपर्क वाढू लागला. काव्या विक्रमशी प्रेमाने बोलायची, काळजी घ्यायची. थकलास का, जेवलास का असे प्रश्न ती सुधेपेक्षा जास्त वेळा विचारू लागली. विक्रमही बदलू लागला. तो काव्यासमोर हसरा असायचा, तिच्याशी गप्पा मारायचा, पण सुधाशी मात्र तो अधिकच उद्धट होत चालला होता. हा बदल सुधाच्या लक्षात येत होता, पण ती काही बोलायची नाही. घरात आधीच तणाव होता. विक्रम शेतात कामाला जायचा तेव्हा काव्याही त्याच्यासोबत जायची. एकटीला कंटाळा येतो असं कारण ती द्यायची. शेताजवळ एक लहानसं घर होतं, कामगारांसाठी बांधलेलं. तिथे अनेकदा ते दोघं थांबायचे. सुरुवातीला सगळं साधंच होतं, गप्पा, हसणं, चहा. पण हळूहळू गप्पांचा सूर बदलू लागला. काव्याच्या शब्दांत एक वेगळीच भावना उतरू लागली. तिच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. एक दिवस तिने अचानक विक्रमला सांगितलं, मी तुझी खरी आई नाही, मला तुझ्या वडिलांव्यतिरिक्त कोणीच नाही. तो क्षण विक्रमच्या आयुष्यात निर्णायक ठरला. काव्याचे शब्द साधे वाटत होते, पण त्यामागे लपलेली भावना विक्रमच्या मनाला अस्वस्थ करून गेली. तो काही क्षण गप्प राहिला. समोर उभी असलेली स्त्री त्याची सावत्र आई होती हे वास्तव त्याला माहीत होतं, पण त्या क्षणी मनात उठलेली भावना त्याने स्वतःलाच घाबरवून सोडली. त्या दिवसानंतर काव्याचं वागणं अधिकच बदललं. ती विक्रमशी अधिक मोकळेपणाने बोलू लागली. कधी त्याच्या खांद्यावर हात ठेवून कधी थकला आहेस असं म्हणत जवळ येऊन बसायची. सुरुवातीला विक्रम स्वतःला आवरायचा प्रयत्न करत होता, पण हळूहळू त्याचं मनही त्या निषिद्ध ओढीकडे झुकू लागलं. शेतातलं ते लहान घर आता फक्त विश्रांतीचं ठिकाण राहिलं नव्हतं, ते त्यांच्या गुपितांचं आश्रयस्थान बनत चाललं होतं. काव्या कधी मुद्दाम वडिलांना घरीच थांबायला लावायची, कधी विक्रमला उशिरापर्यंत कामाचं कारण सांगायची. त्या दोघांच्या गप्पांमध्ये आता तक्रारी, एकमेकांवरचा विश्वास आणि हळूहळू वाढत चाललेली जवळीक होती. एक दिवस काव्याने थरथरत्या आवाजात विक्रमला विचारलं, तुला कधी वाटतं का आपण दोघं एकटेच आहोत या जगात? त्या प्रश्नाचं उत्तर विक्रमकडे नव्हतं, पण त्याचं मन मात्र आधीच उत्तर देऊन बसलं होतं. त्याने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. त्या नजरेत भीती नव्हती, संकोच नव्हता, फक्त अपेक्षा होती. आणि त्याच क्षणी नात्यांच्या सगळ्या सीमारेषा ओलांडल्या गेल्या. त्या दिवसानंतर विक्रम पूर्णपणे बदलला. तो आता स्वतःला थांबवण्याचा प्रयत्नही करत नव्हता. काव्याशिवाय त्याला काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं. सुधा त्याच्यासाठी जणू अस्तित्वातच नव्हती. घरात तो कमी बोलायचा, चिडचिडा असायचा आणि सुधाने काही विचारलं की तो तिला दटावायचा. सुधाला सगळं जाणवत होतं. नवऱ्याचं बदललेलं वागणं, त्याची अनुपस्थिती आणि काव्याचं संशयास्पद वागणं, सगळे तुकडे तिच्या मनात जुळत होते.
पण ती सत्य स्वीकारायला तयार नव्हती. हे शक्य नाही असं ती स्वतःलाच समजावत होती. गावात मात्र लोक बोलू लागले होते. शेतात विक्रम आणि काव्या एकटेच असतात हे अनेकांनी पाहिलं होतं. सुरुवातीला कुजबूज होती, मग थेट चर्चा सुरू झाली. सुधाच्या कानावर हे सगळं आलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने एक दिवस थेट विक्रमला जाब विचारला, तू शेतात तिच्यासोबत इतका वेळ काय करतोस? विक्रम संतापला. तुला माझ्यावर विश्वास नाही का? तो ओरडला. घरात वस्तू फेकल्या. त्या दिवसानंतर सुधा आणि विक्रममधील भांडणं अधिक तीव्र झाली. कधी गावात पंचायती बसल्या, कधी नातेवाईक आले. प्रत्येक वेळी सुधालाच शांत राहायला सांगितलं जायचं. काव्या मात्र स्वतःला निर्दोष दाखवत होती. या सगळ्या तणावात विक्रमचं मानसिक संतुलन ढासळत चाललं होतं. एका बाजूला निषिद्ध नात्याची ओढ, दुसऱ्या बाजूला बायकोचा विरोध, गावाची बदनामी. तो कोंडीत सापडला होता. त्याला वाटू लागलं की या सगळ्याचं मूळ सुधाच आहे. एक दिवस त्याने निर्णय घेतला. तो सकाळी फारच शांत होता. सुधाला त्याने बाहेर फिरायला जायचा प्रस्ताव दिला. अचानक आलेल्या या प्रस्तावामुळे सुधा चकित झाली. अनेक दिवस तो नीट बोलतही नव्हता, पण कदाचित सगळं ठीक होईल या आशेने तिने होकार दिला. ते दोघं शेताच्या दिशेने निघाले. तो रस्ता ओळखीचा होता, पण त्या दिवशी तो अधिकच निर्जन वाटत होता. शेताजवळ पोहोचल्यावर विक्रमने गाडी थांबवली. तो काही न बोलता खाली उतरला. सुधाला काहीतरी चुकत असल्याची जाणीव झाली. ती काही बोलणार इतक्यात विक्रमने कमरेतून पिस्तूल काढलं. एकच आवाज झाला. गोळी सुधाच्या डोक्यात लागली. ती क्षणात जमिनीवर कोसळली. काही क्षण तडफडली, डोळे विस्फारले आणि सगळं संपलं. आसपास फक्त वाऱ्याचा आवाज होता. विक्रम काही वेळ तिथेच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता, फक्त एक विचित्र शांतता होती. त्याने कपडे पुसले, मृतदेहाकडे शेवटची नजर टाकली आणि तिथून निघून गेला. संध्याकाळपर्यंत सुधा घरी न आल्याने गावात चिंता पसरली. शोध सुरू झाला. शेताजवळ तिचा मृतदेह सापडला आणि गाव हादरून गेलं. पोलीस आले. तपास सुरू झाला. सगळे संशय विक्रमकडेच जात होते. चौकशीत त्याने आधी खोटं बोललं, पण पुरावे समोर येताच तो कोसळला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात काव्याशी असलेले अनैतिक संबंधही उघड झाले. तिलाही अटक करण्यात आली. न्यायालयात दोघांनाही शिक्षा झाली. गावात मात्र शांतता परतली नाही. सुधाची मुलं अनाथ झाली. नातेवाईकांनी त्यांची जबाबदारी घेतली, पण त्यांच्या आयुष्यातील जखम कधीच भरून निघणारी नव्हती. एका चुकीच्या निर्णयाने, एका विकृत नात्याने, एका क्षणाच्या रागाने एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही कथा इथेच संपते, पण तिचा धडा कायम राहतो. नाती पवित्र असतात, आणि जेव्हा माणूस त्यांना कलंक